वाटेवरल्या पाऊलखुणा. आमच्या साहित्य उत्सव या व्हॉट्सअप समूहाचा विशेष दिवाळी अंक 2020साठी श्री नाना वाघ यांनी एक कविता पाठवली होती. ती नुकतीच त्यांना स्फुरली होती आणि माझ्या वैयक्तिक क्रमांक नंबरवर पाठवून कशी आहे ती पहा आणि आवडली तर दिवाळी अंकात टाका अशी त्याने विनंती केली होती. ध्वनिमुद्रित स्वरूपात असलेली ती कविता येथे मी लिखित स्वरूपात आपणासाठी देत आहे. नाना वाघ हे स्वतः शिक्षकाच्या लेखणीतून उतरलेली ही वऱ्हाडी ढंगाने जाणारी कविता. कवितेचं शीर्षक आहे आशीर्वाद. नको रडू पोरा नयनी नको पाणी, नको रडू पोरा नयनी नको पाणी, शिक लेका शिक वशील मास्तरावानी. शिकवतील मास्तर तुला ते समद ध्यानात ठेव, शिकवतील मास्तर तुला ते समद ध्यानात ठेव, मग कवाच वाटणार नाही तुला मास्तरांचं भ्याव. कोणीच नसतं बहीण कोणाची कोणीच नसतो, भाव मास्तर तू हे मायबाप आता तेच आहेत देव. लिवणं वाचन शिक शिकून घे गाणी, तू होशील मास्तरावाणी. ढवळे बर्प कपडं घालून मास्तर येत्यात शाळत, ढवळे बर्प कपडं घालून मास्तर येत्यात शाळत, तू बी तसाच होशील लेका, कशाला बसलास मुळमुळत. त्याच्या वाणी तुला बी पगार मोठा भेटल, त्याच्या वाणी तुला बी पगार मोठा भेटल, दळिद्र निघून जाईल मग सारेच प्रश्न मिटल. सरस्वतीच्या घरी लक्ष्मी भरील पाणी, शिक लेका शिक वशील मास्तरांनी. बाबा तुमची आज सत्य ठरली वाणी, बाबा तुमची आज सत्य ठरली वाणी, मायेचं अस्तर लावून मला मास्तर केलं मास्तरांनी. बाबा तुमची आज सत्य ठरली वाणी, मायेचं अस्तर लावून मला मास्तर केलं मास्तरांनी. आशीर्वाद तुमचा आणि मास्तरांची संजीवनी, आशीर्वाद तुमचा आणि मास्तरांची संजीवनी. सारं काही मिळालं बाबा आहे मी समाधानी, उज्ज्वल पिढी घडवीन मी, उज्ज्वल पिढी घडवीन. मी करीन त्यांना ज्ञानी, रडणे कुढणे बंद आता गाऊ भविष्याची गाणी, रडणे कुढणे बंद आता गाऊ आयुष्याची गाणी, आयुष्याची गाणी. धन्यवाद. प्रकरण 97. हळूहळू शेअर मार्केटमध्ये बस्तान बसले. रविवारी 1 नोव्हेंबर 2020ला दुपारी माझ्या मनावर जो आघात झाला त्यातून सावरायला मला पुढे 3-4 दिवस लागले. हे ऐकल्या सर्वप्रथम मला काहीच प्रतिक्रियाच देता आली नाही, कारण नानासाहेब वाघ 1995 पासून गेले 25 वर्ष माझ्या सातत्याने संपर्कात राहत होते, प्रत्यक्ष किंवा फोनवरून. त्याला मीच मुंबईत आणले. सुरुवातीचे कॉलेजचे शिक्षण त्याने माझ्या बूथमध्ये राहूनच काही काळ पूर्ण केले. त्याला पहिली नोकरी मुंबईत लागली तीही माझ्याच ओळखीने. ती सोडायची कधी, जायचे कुठे हे सगळं आम्ही दोघांनीच ठरवलं होतं. माझी त्याला आणि त्याची मला नेहमीच मदत होत असे. त्याने मला नुकताच शेअर मार्केटचा व्यवसाय सुरू करावा अशी जी सूचना केली त्याचा मी विचार करू लागलो. लहानपणापासून मी वेगवेगळे अनेक व्यवसाय केले, त्यात अजून एकाची भर. गोळ्या बिस्किटे विकली, हातातल्या बास्केट विणल्या, बसायच्या खुर्च्या विणल्या, शोभेचे टेबलावर ठेवण्याचे फ्लॉवर पॉट्स आणि झाडे बनवली, लोकल PCO चालवला, STD PCO चालवला, मोबाईल आणि TV रिचार्ज करून दिले, स्टेशनरी दुकान चालवलं, झेरॉक्स चालवलं, शासकीय कार्यालयाचे फर्निचरचे कंत्राट मिळवलं, पेपर डिश, पेपर द्रोण, पत्रावळी बनवल्या, त्याची मशिनरी विकली. पूर्वी ड्रायफ्रूट विकले, ॲक्युप्रेशर मसाज, निसर्गोपचार या क्षेत्रात देखील रुळलो, समाजाला सेवा दिली. महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या माध्यमातून समाजसेवा केली. एक ना धड भाराभर चिंध्या असे म्हणतात त्याप्रमाणे अनेक उद्योग केले.
व्हायचे होते उद्योगपती, झालो केवळ अनितापती. करतो नसत्या उचापती. आता करोनाच्या या महाभयंकर काळात घरात बसून आहे. व्हॉट्सअपवरून मित्रमंडळींशी अहोरात्र संपर्कात राहत आहे आणि स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या करोना महामारीने माझे अनेक मित्र ओढून नेले. गोविंद मराठे, साहेबराव पगारे, गुलाबसिंह चव्हाण, राम घोडके, किती किती सांगावे आणि कसे सांगावे. नवरात्रात झरोदाचे काईट हे मोबाईलवरील ॲप डाउनलोड केले होतं. 5 नोव्हेंबर रोजी वाघच्या आठवणीतच कागदपत्र स्कॅन करून कंपनीकडे पाठवले आणि रितसर ॲप चालू झाले. पासवर्ड, टी-पिन हे सगळे आले. रितसर ॲप चालू केले. परंतु पुढे 15 दिवस म्हणजे रविवार 22 नोव्हेंबरपर्यंत ॲपची सवय करत राहिलो. काय केल्याने काय होतं, ॲपमध्ये कुठं काय आहे, या सगळ्याची हातांना आणि माझ्या कानाला सवय करून घेतली. कानाला याचा अर्थ असा की मोबाईलमध्ये हे ॲप असल्यामुळे माझा मोबाईल बोलका म्हणजे टॉक नावाचे एक सॉफ्टवेअर त्यात असल्यामुळे काही खास शब्दावली ज्याची की कानाला सवय होणं गरजेचं होतं. म्हणून प्रॅक्टिस करत राहिलो. सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष त्या ॲपमध्ये 1,000 रुपये टाकले आणि ONGC पासून सुरुवात केली. हे सगळं करत असताना माझा मित्र सतीश भुतेकर जालन्याहून मला फोनवर मार्गदर्शन करत होता. यापूर्वी त्याने या ॲपच्या माध्यमातून शेअर मार्केटचं काम सुरू केलं होतं. पुढे 2-3 दिवसातच माझा ॲपवर चांगला हात बसला. मग रेडिओवर, TV वर, वृत्तपत्रात वेगवेगळी माहिती जमा करणे, वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करणं चालू झालं आणि मला ते छान जमू लागलं. अजूनही करोना संपलाच नव्हता. थोडं थोडं चालू झालं होतं, परंतु बऱ्याच अडचणी येत होत्या. बाहेर जाणं तेवढं सोपं नव्हतं. तसेच जानेवारी फेब्रुवारी 2021 नंतर पुन्हा दुसरी लाट चालू झाली. या काळात शेअर मार्केटमुळे मला घरात मदत तर झालीच, शिवाय मी अतिव्यस्त राहू लागलो आणि 4 पैसेही मिळू लागले. घर बसल्या पैसे मिळवण्याची एक चांगलीच युक्ती दिवंगत नाना वाघने जाता जाता मला सुचवली. यापूर्वी 95 ते 1999 या काळात रमणभाई पटेल यांच्या माध्यमातून मी शेअर मार्केटमध्ये ऑफलाईन गुंतवणूक आणि ट्रेडिंग करत होतो. परंतु ते सगळं कंपनीचे सर्टिफिकेट जपून ठेवणं आणि खरेदी विक्री करणं तेवढं जमत नव्हतं. ब्रोकरवर अवलंबून राहावं लागत होतं. आता ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून करताना आत्मिक समाधान आणि आनंद मिळत होता. नुकसान झाले तर आपला कमकुवतपणा, फायदा झाला तर आपला अभ्यास कामी आला, असे म्हणत येत असल्यामुळे सगळ्यासाठी जबाबदार आपणच आहोत हे या ॲपच्या माध्यमातून काम करत असताना लक्षात आले. करोनाच्या या काळात शेअर बाजार खूपच खाली आला होता. त्यामुळे येथे बाजारात प्रवेश करणे खूपच चांगले मानले जात होते. ज्या कंपन्या एकेकाळी खूपच वर गेल्या होत्या, निर्देशांक 15,000च्या आसपास गेला होता, तो करोनाच्या काळात 3-4 हजारांवर आला होता. त्यामुळे स्वस्तात बरंच काही घेता येत होतं आणि करोनावर लस आली असल्यामुळे मार्केटमधूनच बऱ्यापैकी वर जात होतं. या काळात चंद्रकांत कहालेकर, मनीष कटारिया यांचीही खूप मदत होत असे. त्याच काळात मनीष कटारिया याने शेअर मार्केटचा एक खास अभ्यासक्रम केला होता. त्याचीही मदत मिळू लागली आणि आम्ही एकमेकांशी या विषयावर चर्चा करू लागलो. चर्चेतून नवनवीन मुद्दे पुढे येत गेले आणि एकंदरीतच हा एक उत्तम व्यवसाय म्हणून व्यवस्थित करू शकतो हे लक्षात आले. परंतु त्यासाठी खूपच कार्यतत्पर, दक्ष आणि चौकस राहावे लागले हे निश्चित. जानेवारीच्या सुरुवातीलाच वृषालीबरोबर विद्यापीठात गेलो होतो, कारण ती नुकतीच पदवीधर BA झाली होती. तिचे गुणपत्र आणि प्रशस्तीपत्र आणायचं होतं. तिचे कामही आता चालू झाले होते. 7-8 महिने ते कार्यालय पूर्ण बंद असल्यामुळे आम्हाला सुरुवातीला ते स्वच्छ करून घ्यावे लागले. हळूहळू अनेक लाभार्थी त्या कार्यालयात लाभ घेण्यासाठी येऊ लागले. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही चौघेही पाथर्डीला रजू काकूंच्या वर्षश्राद्धासाठी गेलो होतो. तेव्हा आदरणीय अण्णा काकांची भेट झाली. त्यांना त्यावेळेस नमस्कार केला. वर्षश्राद्धासाठी अनेकांच्या गाठीभेटी झाल्या. तिथून येताना औरंगाबादला जाणं झालं.
26 जानेवारीच्या निमित्ताने औरंगाबाद येथील आमच्या शाळेच्या प्रकल्पावर झेंडावंदनासाठी जाणे आवश्यक होते. तसेच त्या दिवशी तेथे पेपर डिश, पेपर द्रोण, पत्रावळी, मेणबत्ती आणि अगरबत्ती या उत्पादनाची सुरुवात होणार होती. त्याचे उद्घाटन तेथे होणार असल्यामुळे आम्ही तेथेही गेलो होतो. मागे ऑक्टोबर महिन्यात आदरणीय सतीश भाऊ आणि मीना वहिनी यांना भेटणे शक्य झाले नव्हते. म्हणून 26 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांना भेटायला गेलो. सतीश भाऊ झोपून होता आणि तो बेशुद्ध होता. त्याला कोण आले कोण गेले हे कळत नव्हतं. माझ्या मनाला पुन्हा खूप वेदना झाल्या. ऑक्टोबरमध्ये आलो असतो तर त्याचा आवाज तरी ऐकता आला असता, त्याच्याशी बोलता आलं असतं, पण ते झालं नाही. वहिनी म्हणाल्या की गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येच तो सकाळी बाहेर फिरायला गेला असता, पडला आणि त्यानंतर जो बेशुद्ध झाला तो आजही बेशुद्धच आहे. सतीश भाऊ हा माझा 2 नंबरचा मावस भाऊ. नंबर 1 बाळूभाऊ लातूरचे, नंबर 3 दीपक भाऊ बीडचे आणि 4 नंबरचे सुनील भाऊ. त्यानंतर तिथून आम्ही मुंबईला निघून आलो. पण ती एक मनाला खंत लागूनच राहिली. सतीश भाऊची भेट होऊनही न झाल्यासारखी होती. वहिनी आणि सौ अनितानं सांगितलं की सतीश भाऊने मला ओळखलं, परंतु मला केवळ हात हलविल्याशिवाय दुसरे काहीही कळले नाही, कारण बोलताच आले नाही. दरम्यानच्या काळात लस मोठ्या प्रमाणावर चालू झाली होती. आमच्या घरात सर्वप्रथम लस घेण्याचा मान मृणाली या माझ्या छोट्या मुलीला मिळाला, कारण ती डॉक्टर अस्मिता अंभोरे यांच्याकडे काम करत होती. त्यानंतर महिन्या 15 दिवसांनी आम्हीही हळूहळू घेतली. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात बीडहून दीपक भाऊचा फोन आला. आमचा औरंगाबादचा मावस भाऊ आदरणीय सतीश भाऊ गेला होता. त्याचे त्या बेशुद्ध अवस्थेतच दुर्दैवी निधन झालं होतं. त्यांनी खूप पूर्वीच निर्धार केला होता की माझ्यावर कुठल्याही प्रकारे अंत्यसंस्कार होऊ नयेत. माझा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अभ्यासासाठी देण्यात यावा, तसेच त्यानंतर कुठलेच विधीही करू नयेत. काळाच्या खूप पुढे असलेला हा सतीश भाऊ आम्हाला सोडून गेला. 1 मे रोजी सकाळी सकाळीच अत्यंत वेदनादायी अशी बातमी ऐकायला मिळाली. माझे मार्गदर्शक आणि साके गावातील माझे पितृतुल्य आदरणीय अण्णा काका आम्हाला सर्वांना सोडून गेले. 24 जानेवारी 2021 रोजी त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. त्यानंतर त्यांची आणि माझी भेटही होऊ शकली नाही आणि अंत्यसंस्कारालाही मी हजर राहू शकलो नाही. याचं शल्य कायम माझ्या मनात राहील. मेच्या पहिल्या आठवड्यातच स्वप्नाली, सोनाली आणि स्वप्नील यांचे बाबा श्री गोरे आम्हाला सोडून गेले. हे सगळे वेदनादायी धक्के बसत असताना आणि आघात झेलत असताना अजून एक अतिशय गंभीर बातमी कानावर आली. माझा मोठा भाऊ आदरणीय अण्णा आणि सौ वहिनी यांना करोनाची बाधा झाली. 1 मे रोजीच मी अण्णांशी बोललो होतो. 2 आणि 3 मे रोजी देखील अण्णांशी माझं बोलणं झालं होतं, पण त्यानंतर 5 मेपासून त्यांची तब्येत ढासळू लागली आणि ते दोघेही पॉझिटिव्ह निघाले. वहिनींना विशेष त्रास होत नव्हता, पण अण्णास मात्र खूप त्रास होत होता. योगायोगाने अतुल साकेगावीच होता, त्यामुळे पुढील सर्व अनर्थ टळला. त्यासाठी अतुलने खूपच मेहनत घेतली. अण्णास त्याने तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि चांगल्यात चांगली व्यवस्था केली. अर्थात कितीही चांगली व्यवस्था असली तरी पॉझिटिव्ह व्यक्तीची मानसिकता चांगली असणं गरजेचं असतं. त्याने कुठेही न घाबरता सर्व उपायांना प्रतिसाद देणं गरजेचं असतं. अण्णाने तो प्रतिसाद दिला. त्या काळात आमची सगळ्यांची मानसिकता खूपच वाईट झाली होती. कधी अण्णांना भेटेल असं झालं होतं, पण ते शक्य होत नव्हतं. प्रवासाच्या सुविधा नव्हत्या. पुन्हा सगळ्या गाड्या बसेस बंद पडल्या होत्या. त्यामुळे अण्णा बरा झाल्यानंतर साकेगावी जाऊन त्यांना भेटून आलो. प्रकरण 98. वृषाली आणि मृणालीला अपघात. वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरती वळावंच लागतं. या आत्मकथनाचा समारोप करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण देणे आवश्यक आहे.
खूप वर्षांपूर्वी म्हणजे 2004च्या आसपास माझ्या गोपी कम्युनिकेशन्सवर जगदीश चव्हाण नावाचा एक अतिशय हुशार, बुद्धिमान, चौकस आणि तितकाच शांत स्वभावाचा मुलगा येत असे. पुढे तो माझा खूपच छान मित्र झाला. मुळात तो उत्तर प्रदेशातील होता, परंतु जन्मापासूनच मुंबईत राहत असल्यामुळे मराठीवर त्याचे खूपच प्रभुत्व होते. एवढेच नव्हे, त्याचे सर्व शिक्षण मराठी माध्यमातूनच झालं होतं. येथे तो बुथजवळ असलेल्या वसतिगृहात राहत होता. तर मुंबई विद्यापीठातून हिंदी विषयातून MA करत होता. तो सातत्याने माझ्याकडे बूथवर येत असे. MAला तो हिंदी गोल्ड मेडल मिळवणारा एकमेव अंध विद्यार्थी होता. माझ्याशी बोलत असताना तो नेहमी म्हणत असे की तुमचे वाक्चातुर्य अतिशय प्रभावी आहे. तुम्ही जे अनुभव सांगता ते हुबेहूब डोळ्यापुढे चित्र उभे करणारे असते. ते मनाला भिडतात. हे सगळं लिहून काढा. त्याचं एखादं छान पुस्तक होऊ शकेल. हे तेव्हा मलाही मनातून वाटत होतं, परंतु लिहिण्याच्या अनेक समस्या असल्यामुळे योग येत नव्हता. जगदीश हा पुढे NAB इन्स्टिट्यूटमध्ये टीचर्स ट्रेनिंगसाठी गेला होता. टीचर ट्रेनिंगचे अनेक विद्यार्थी त्याच्या हाताखाली येत असत. तो टीचर ट्रेनिंग झाल्यानंतर तेथेच शिक्षक झाला आणि इतर विद्यार्थ्यांना ट्रेन करू लागला. एकदा त्याच्याकडे इंटरव्ह्यू घेण्याचे काम आलं होतं. त्याने लगेच मला फोन केला आणि म्हणाला, तुम्ही माझ्याकडे इंटरव्ह्यूसाठी येत आहात की काय? मी तुम्हाला कसं शिकवणार? तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात आणि जास्त शिकलेले आहात. तुमच्याजवळ अनुभवाची शिदोरी आहे. मला काहीच कळेना. मी म्हणालो की काय म्हणतोयस तू जगदीश? माझ्या लक्षात येत नाही. तो म्हणाला, इथे तुमचं नाव आलं आहे, दिनेश महाजन. पुढील विद्यार्थी दिनेश महाजन माझ्यासमोर इंटरव्ह्यूसाठी येणार आहे. मी म्हणालो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय. थोड्या वेळानं लक्षात आलं की दिनेश महाजन नावाचा एक दुसरा विद्यार्थी त्याच्यासमोर इंटरव्ह्यूसाठी आला होता. त्याला वाटलं होतं की मीच आहे की काय. अशी ती एक आठवण माझ्या आजही लक्षात आहे. पुढं जे दिनेश महाजन होते ते आज छत्रपती संभाजीनगर येथे तारामती बाफना अंधशाळेत शिक्षक आहेत. NABमधली नोकरी सोडून जगदीश पुढे साईट सेव्ह या संस्थेत अधिकारी पदावर रुजू झाला. काही काळ जयपूरमध्ये त्याने काम केलं. तिथून मुंबईत आल्यावर मालाड येथे तो काम करत असे. बदलापूर येथे राहत असे. मीरा आव्हाड या गोरेगाव नागरी निवाऱ्यातील अंध मुलीशी त्याचा विवाह झाला होता. जगदीश व मीराला एक मुलगा आणि एक मुलगी. ते तेव्हा अतिशय लहानच होते. जगदीश चव्हाण हा अतिशय विद्वान, बुद्धिमान, शांत, सुस्वभावी व्यक्ती दुर्दैवानं 30 जून 2013ला आम्हाला सोडून गेला. आज त्याच्या फक्त आणि फक्त आठवणीच आहेत. हे प्रकरण लिहित असताना त्यानं जे मत, जे विचार व्यक्त केले होते त्यामुळे त्याची आठवण येत आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांनी अनेक विक्रम केल्याचे ऐकवात आहे. अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे कित्येक प्रवाशांनी पायी प्रवास केला. त्यात त्यांना अनेक समस्या आल्या. त्याचप्रमाणे काहींनी मोटारसायकलवर प्रवास केला. परवानगी नसतानाही प्रवास केला. काहींनी परवानगी घेऊन प्रवास केला. मी मात्र जवळजवळ मार्च ते सप्टेंबर या काळात परगावी तर कुठे गेलोच नाही. सप्टेंबरमध्ये अतुलबरोबर साकेगावी गेल्याचं वर सांगितलं आहेच. तसेच ऑक्टोबरमध्ये औरंगाबाद, साकेगाव येथेही गेलो. परंतु मार्च ते ऑगस्ट या काळात फक्त आणि फक्त 2दाच मुंबईला जाणं झालं. एकदा रक्षाबंधनानिमित्त अविनाशबरोबर बोरिवलीला शोभाताईकडे गेलो होतो. येतानाही त्याच्याचबरोबर आलो. मी फर्निचरची कामं करत असल्यामुळे आणि मार्चपर्यंत जवळजवळ सगळे काम संपलं असल्यामुळे आणि मार्चनंतर घरीच असल्यामुळे माझी देयके म्हणजे कुठलेही बिल वसूल झालं नव्हतं. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नवी मुंबई पोलीस मुख्यालयाचे एक बिल मंजूर झालं होतं आणि ते बांद्र्याच्या बँकेत जमा झालं होतं. तिथून पैसे आणण्यासाठी जाणं गरजेचं होतं. परंतु जाणार कसा? ट्रेनमध्ये जायला परवानगी नव्हती. त्या ट्रेन चालू झाल्या होत्या, परंतु फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, ज्यांच्याजवळ अधिकृत प्रवेशपत्र आहे अशांनाच ट्रेनमध्ये परवानगी होती. मग मी गणेशपुरीहून आदित्य
राजू भाऊचा मुलगा या दोघांना वसईला बोलवले आणि त्यांच्याबरोबर बांद्राला त्यांच्या मागे गाडीवर बसून गेलो. एवढा मोठा टू व्हीलरचा माझा हा पहिला प्रवास होता. त्यानंतर मी ठरवलं की टू व्हीलरवर एवढा प्रवास करायचा नाही. परंतु अविनाश, त्याची बायको सोनाली आणि आर्या हे तिघे विरारहून साकेगावला त्याच्या टू व्हीलरवर गेले होते. हा पराक्रम त्याने कसा केला असेल हेच मला पडलेलं एक मोठं कोडं आहे. माझे शेअर मार्केटचे काम अतिशय व्यवस्थित चालू झालं होतं. दररोज ट्रेडिंग करत असल्यामुळे रोजच्या रोज थोडीफार कमाई करू लागलो होतो. ऑगस्ट 2021ला वृषालीला एंजलचे ॲप चालू करण्यास सांगितलं आणि तिलाही शेअर मार्केटचे प्राथमिक धडे दिले. तिनेही त्यात पुढे चांगली प्रगती केली. 2021च्या सप्टेंबर महिन्यात आदित्यलाही शेअर मार्केटविषयी माहिती सांगितली आणि ॲप चालू करण्यास सांगितलं. त्याचाही शेअर मार्केटचा व्यवसाय खूपच छान चालू आहे. डिसेंबर 21ला श्रीकांत सुलाखे यांनाही ॲप चालू करण्यासाठी मदत केली आणि तेही ट्रेडिंग करू लागले. 2021च्या दिवाळीच्या पाडव्याला गणेशपुरी येथे जात असताना मी आणि सौ अनिता बसमध्ये प्रवास करत होतो. मृणाली आणि वृषाली टू व्हीलरवर आमच्या बसच्या मागेच प्रवास करत होत्या. आम्ही गणेशपुरीच्या जवळजवळ पोहोचतच आलो होतो. माझ्या मोबाईलवर अचानक वृषालीचा फोन आला. मी तो फोन उचलला, पण आवाज अनोळखी होता आणि पुरुषाचा होता. फोन लगेच कट केला. थोड्या वेळाने अनिताच्या मोबाईलवर फोन आला, तोही तसाच प्रकार, व तिने फोन माझ्याकडे दिला. मी बोललो तेव्हा तो माणूस म्हणाला, तुम्ही कुठे आहात? म्हटलं, वृषालीचा फोन आणि माणूस कसा बोलतोय? मी म्हणालो, आम्ही बसमध्ये आहोत, तुम्ही कोण बोलतोय? मग त्याने सांगितलं, 2 मुली येथे गाडीवरून पडल्या आहेत आणि त्या मुलीच्या फोनवरूनच मी फोन करत आहे. हे ऐकताच आमची काय स्थिती झाली असेल ते शब्दात सांगणं शक्य होत नाही. लगेच आम्ही कंडक्टरला बस उभी करायला सांगितली. त्या माणसाला त्या नक्की कुठं आहेत हे आधीच विचारून घेतलं होतं. कंडक्टर मॅडम म्हणाल्या की घाबरू नका, सावकाश उतरा, येथे जवळच ते ठिकाण आहे. बसच्या अगदी जवळच हा अपघात झाला होता. लगेच आम्ही दोघे तिथे पोहोचलो. अचानक एका ठिकाणी रेतीवरून टू व्हीलर घसरली आणि दोघीजणी जबरदस्त आपटल्या. त्यात मृणालीला बराच मार लागला. वृषालीलाही बराच मार लागला, परंतु तो मुकामार होता. तत्पूर्वीच तेथील आजूबाजूच्या लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलवली होती. त्यात मृणालीला हायवेच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आदित्यला फोन करून येथे बोलावून घेतलं. त्याच्यासोबत प्रसाद सुलाखे आला होता. त्याची खूप मदत झाली. वृषालीही रुग्णालयात आली. तिलाही खूप लागलं होतं, पण ती सहन करत होती, कारण तिचा मुकामार होता. मृणालीच्या चेहऱ्यावर खूप लागले होते. त्यानंतर अनेकांनी सहकार्य केले. आम्ही दिवसभर कोणीच जेवलो नव्हतो. घरी आल्यानंतर उशिरा जेवण केलं. आमच्या बिल्डिंगमधल्या कमल काकी म्हणजे मृणालीची आणि वृषालीची मैत्रीण मोनिका हिच्या आईने भाजी पोळ्या करून दिल्या होत्या. येतानाच आम्ही सर्व रिपोर्ट काढण्यासाठी वसई गावात गेलो होतो. थोड्या वेळात घरी आल्यावर मोबाईलवर रिपोर्ट आले. ते सगळे नॉर्मल असल्याचे कळलं आणि आमचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर अनेकांनी येऊन धीर दिला. त्यात राजू भाऊ, उषा वहिनी, प्रमोदराव, अरुणा, शोभाताई, ऋषिकेशराव व अर्चना, अर्चनाच्या सासूबाई, प्रशांत, प्रवीणा, प्रवीण राव, जगदीश, हेमंत, अतुल, स्वप्नाली तसेच राहुल आणि त्याची बायको पूनम हे सगळे माझे आप्तेष्ट येऊन भेटून गेले. वृषालीच्या लग्नाचे वेध लागले होते. तिला स्थळं पाहायला सुरुवात केली. 2-3 स्थळं येऊनही गेली, परंतु ती पसंत पडली नाहीत. अर्चना, शोभाताईची लहान मुलगी, तिचे लग्न 2015लाच झाले होते. तिला नगर येथे दिले होते. अर्चनाच्या सासूबाई एकदा मला म्हणाल्या की दिनू मामा, तुमच्या दोन्हीही मुली खूप छान आहेत. माझ्या भावालाही 2 मुलं आहेत. दोन्ही मुली तुम्ही माझ्या भावांना मुलांना द्या, असे स्पष्ट बोलल्या. मी म्हणालो होतो की अजून वेळ आहे आणि आधी मोठीचे वृषालीचे लग्न करायचं आहे. तेव्हा त्यांच्याकडून त्यांच्या भावाचा नंबर मी घेतला होता. तसेच त्या दोन्ही मुलांचे फोटो आणि पत्रिका मागवून घेतल्या. त्याही त्यांच्या भावाशी फोनवर बोलल्या होत्या.
त्यांचा लहान मुलगा अजय हा वृषालीने यापूर्वी अर्चनाच्या मुलाच्या बारशात पाहिला असल्याचे वृषालीने मला सांगितलं. तुमची पसंती असेल तर आपण पुढे बोलणी करूयात असे मी वृषालीला म्हणालो होतो. वृषालीने पसंती असल्याचे मला सांगितले. अपघात झाला तेव्हा त्या मुलाला आम्ही कळवलं. अपघातानंतर तो देखील येऊन पाहून गेला होता, परंतु तेव्हा ते फायनल केलं नव्हतं. केवळ घरच्या सगळ्यांचा तो मुलगा पाहता यावा या उद्देशानंच हे सगळं व्हावं असं मला वाटलं होतं. वृषालीचीही पसंती होती व त्या मुलाचीही पसंती होती. प्रकरण 98 संपले.